Question number 19. Question number 22. Question number 19. Question number 22. 25. Question number 19. Limit x tends to 0. E raised to kx minus 1 into sin kx upon x square. 22. Limit x tends to 0. 2 raised to x minus 3 raised to x into x upon 1 minus cos 3x. 25. Limit x tends to 0. 6 raised to x minus 3 raised to x minus 2 raised to x plus 1 upon square root of 2 minus cos x minus 1. Then question number 23. Limit x tends to 0. 4 raised to x minus 1 into 1 minus cos 4x divided by 3 sin x minus sin 3x. Question number 26. Limit x tends to 1. 3 raised to x minus 1 minus 2 raised to x minus 1 upon x square plus 2 into sin of x minus 1. And question number 27. Limit x tends to pi by 2. Limit x tends to pi by 2. 4 raised to x minus pi by 2 minus 5 raised to x minus pi by 2 upon cos x upon cos x.
फर्स्ट एक्झाम्पल त्यामधलं कसं सॉल्व करणार ते. फर्स्ट प्रॉब्लेम, this type is the combination of two types, trigonometrical type and exponential type. ट्रिग्नॉमेट्रिकल आणि एक्सपोनेन्शियल या दोन टाईपचं कॉम्बिनेशन म्हणजेच या ग्रुपमधले एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज लिमिट x टेंड्स टू 0 e raised to kx minus 1 into sin kx upon x square. E raised to kx minus 1 into sin kx upon x square. काय करावं लागेल यामध्ये, e raised to kx आहे, e raised to x minus 1 upon x हा स्टँडर्ड रिझल्ट आहे आपल्याकडे. लिमिट x टेंड्स टू 0 e raised to x minus 1 upon x equal to 1. आणि साईनच्या समोरची टर्म kx आहे, त्यासाठीही अपॉन एक ची रिक्वायरमेंट आहे. पैकी x स्क्वेअर आहे डिनॉमिनेटरला, x स्क्वेअरलाच आपण x इंटू x असं लिहू शकतो. आता राहिला कोइफिशियंट k, दोन्ही ठिकाणी कोइफिशियंट सेम आहे, त्यामुळे मल्टिप्लाय डिवाइडची प्रोसेस आपण एकदाच करू शकतो. यात e रेज टू kx यासाठी एक k आणि साइन kx यासाठी एक k, म्हणजे k इंटू k एकूण k स्क्वेअरची रिक्वायरमेंट आहे. यात लिमिट x टेंड्स टू 0 e रेज टू kx minus 1 into sin kx upon k square x square into k square. k square ना डिवाइड आणि k square ना मल्टिप्लाय केला. मल्टिप्लाय केलेला k square कॉन्स्टंट आउटसाइड. लिमिट x टेंड्स टू 0 e raised to kx minus 1 अपॉन k square x square लाच kx into kx असं लिहिता येईल, इंटू sin kx अपॉन kx. दोन्ही टर्म स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. लिमिट सेपरेट, that is k square into limit x tends to 0 e raised to kx minus 1 upon kx into limit x tends to 0 sin kx upon kx equal to k square into दोन्ही लिमिट्सची व्हॅल्यू 1, k square into 1 into 1. So answer is k square.
Next is limit x tends to 0, 2 raised to x minus 3 raised to x into x upon 1 minus cos 3x. काय करावं लागेल या एक्झाम्पल मध्ये? 2 raised to x minus 3 raised to x ही जी टर्म आहे याला +1 -1, त्याच्या डिनॉमिनेटरला रिक्वायरमेंट असते x ची, पण इथे आणखी एक x मल्टिप्लाय तो कॅन्सल व्हायला पाहिजे. यासाठी डिवाइड करावा लागेल एक्स स्क्वेअर ना, आणि 1 मायनस कॉस साठीही डिवाइड करावा लागतो एक्स स्क्वेअर ने. सो हियर डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर ना डिवाइड केलं काय होईल टर्म पहा. लिमिट x टेंड्स टू 0, 2 raised to x minus 3 raised to x into x upon x square divided by 1 minus cos 3x upon x square. Divide numerator and denominator by x square. यात न्यूमरेटरला असणारा एक x कॅन्सल होऊन जाईल. आता न्यूमरेटरची टर्म सिम्प्लिफाय करताना लिमिट x टेंड्स टू 0, 2 raised to x minus 3 raised to x upon x शिल्लक राहिलेला आहे. मग यात प्रोसेस काय करावं लागेल? +1 -1, दॅट इज 2 raised to x minus 3 raised to x +1 -1 upon x divided by 1 minus cos 3x upon x square. डिनॉमिनेटरला लगेच स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3x चा स्क्वेअर, म्हणजे x चा स्क्वेअर ऑलरेडी आहे 3 स्क्वेअर, 9 न लगेच डिवाइड आणि मल्टिप्लाय करता येईल, म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. पुन्हा न्यूमरेटरला युजुअल प्रोसिजर लिमिट x टेंड्स टू 0, 2 raised to x minus 1, 2 raised to x आणि हा शेवटचा -1 कंबाईन केले, आणि मधल्या ज्या दोन टर्म्स आहेत त्यातनं मायनस कॉमन घेतला, 3 raised to x minus 1 upon x divided by डिनॉमिनेटरला 9 into 1 minus cos 3x upon 9x square. तो डिनॉमिनेटरचा 9 कॉन्स्टंट आपण लगेच आउटसाइड लिमिट पण घेऊ शकतो, म्हणजे यात हा जो 9 आहे डिनॉमिनेटरचा तो लगेच आउटसाइड लिमिट घेता येईल, आणि न्यूमरेटरला x सेपरेट करायचा आहे, दॅट इज 1/9 into limit x tends to 0, 2 raised to x minus 1 upon x minus 3 raised to x minus 1 upon x divided by denominatorची टर्म 1 minus cos 3x, 1 minus cos 3x upon 9x square. आणि आता या प्रत्येक टर्मचं लिमिट सेपरेट घेता येईल, दॅट इज 1/9 into limit x tends to 0, 2 raised to x minus 1 upon x minus limit x tends to 0, 3 raised to x minus 1 upon x divided by limit x tends to 0, 1 minus cos 3x upon 9x square equal to 1/9 into न्यूमरेटरचा लिमिट log 2
मायनस लॉग 3 अपॉन 1/2. 1/2 हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे 2, तो आपण न्यूमरेटरला घेऊ शकतो. म्हणजे टर्म होईल 2/9 इंटू लॉग 2 मायनस लॉग 3 लॉग m मायनस लॉग n नुसार त्याला लिहिता येईल लॉग 2/3. दॅट इज लॉग 2/3. नेक्स्ट एक्झाम्पल, आधी साइन 3x घ्या. साइन 3x चा प्रॉब्लेम. काय एक्झाम्पल आहे ते साइन 3x चं? लिमिट x टेंड्स टू 0 4 raised to 4 raised to x minus 1 into 1 minus cos 4x divided by 3 sin x minus sin 3x. ट्राय करा अगोदर हा प्रॉब्लेम कुठला फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करता येईल आणि काय सिम्प्लिफिकेशन करता येईल सॉल्व करा आधी. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला डिनॉमिनेटरला यूज करावा लागेल. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय असतो? साइन 3 थीटा इक्वल टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. हा फॉर्म्युला मॉडिफाय करता येईल या स्टेजला. म्हणजे 4 साइन क्यूब थीटा लेफ्ट साईडला घ्यायचा आणि साइन 3 थीटा राईट साईडला. दॅट इज 4 साइन क्यूब थीटा इक्वल टू 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा. डिनॉमिनेटरला जो 3 साइन एक्स मायनस साइन 3 एक्स आहे त्याची व्हॅल्यू 4 साइन क्यूब एक्स लिहिता येईल. म्हणजे डिनॉमिनेटरला साइन क्यूबची टर्म तयार झाली आहे. सबस्टिट्यूट करा फॉर्म्युला, काय येत आहेत व्हॅल्यू बघा. न्यूमरेटर सध्या ॲज इट इज ठेवता येईल. लिमिट x टेंड्स टू 0 4 raised to x minus 1 into 1 minus cos 4x divided by डिनॉमिनेटरची टर्म येईल 4 साइन क्यूब x.
आता यानंतर काय करणार, नंतरची स्टेप 4 कॉन्स्टंट आउटसाइड घेता येईल. डिनॉमिनेटरला साइन क्यूब आहे म्हणजे त्याची रिक्वायरमेंट एक्स क्यूबची आहे आणि न्यूमरेटरला पण एक्स क्यूबचीच रिक्वायरमेंट आहे, कारण एक टर्म आहे 4⁻x-1 त्याला पाहिजे अपॉन एक्स. दुसरी टर्म आहे 1 - cos 4x त्याला पाहिजे अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणजे जर आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स क्यूब न डिवाइड केलं तर पहिला जो ब्रॅकेट आहे 4⁻x-1 त्याला अपॉन एक्स सेपरेटली जाईल. 1 - cos 4x चा जो सेकंड ब्रॅकेट आहे त्याला अपॉन एक्स स्क्वेअर लिहिता येईल आणि डिनॉमिनेटरला साइन क्यूब अपॉन एक्स क्यूब असल्यामुळं साइन एक्स अपॉन एक्स ब्रॅकेटचा क्यूब त्याला लिहिता येईल. फक्त कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट जी करायची आहे ती 1 - cos 4x च्या टर्ममध्येच कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट करावं लागेल. बाकी सर्व टर्म डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्ममध्ये येतात. खरा पुढची स्टेप मग काय येते बघा. डिवाइड न्यूमरेटर and denominator by x cube. 4 कॉन्स्टंट आउटसाइड घ्या आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स क्यूब ना डिवाइड करा. वन बाय 4 राहील तो इंटू लिमिट एक्स टेंड्स टू 0 डिवाइड केला डिनॉमिनेटर तर काय तो 4⁻x-1 इंटू 1 - cos 4x अपॉन एक्स क्यूब आणि डिनॉमिनेटरची टर्म होईल साइन क्यूब एक्स अपॉन एक्स क्यूब. नंतर जो न्यूमरेटरला एक्स क्यूब असेल तो सेपरेट घ्यायचा एक्स आणि एक्स स्क्वेअर 4⁻x-1 अपॉन एक्स आणि 1 - cos 4x अपॉन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय साइन क्यूब एक्स अपॉन जो एक्स क्यूब आहे त्यालाच साइन एक्स अपॉन एक्सचा ब्रॅकेट क्यूब असं लिहिता येईल. फक्त न्यूमरेटरची जी टर्म आहे 1 - cos 4x अपॉन एक्स स्क्वेअर त्यात कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय डिवाइड कॉन्स्टंट किती घ्यावं लागेल 4 स्क्वेअर म्हणजे 16 मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. काय तर आन्सर कोणाचा झाला का कंप्लीट. फायनल आन्सर टर्म्स कशा होतील x टेंड्स टू 0 4⁻x-1 into 1 - cos 4x upon x cube divided by sin cube x upon x cube. तर यामध्ये 1/4 as it is limit x tends to 0 4⁻x-1 upon x into 1 - cos 4x upon x square divided by डिनॉमिनेटरला sin x upon x ब्रॅकेट क्यूब. स्टेप्स चेक करा प्रत्येक ज्या तुम्ही आधी तयार केलेल्या त्या. 1/4 limit x tends to 0 4⁻x-1 upon x into 1 - cos 4x upon 16x square into 16 divided by sin x upon x bracket क्यूब.
and now limit separate keeping constant outside, that is 1/4 into 16 outside घेता येईल. Limit extends to 0, 4 raised to x minus 1 upon x into limit extends to 0, 1 minus cos 4x upon 16x square divided by 1 cube. Denominatorचा denominator limit extends to 0, sin x upon x bracket cube. Limit extends to 0, sin x upon x bracket cube equal to 4 न डिवाइड केला पहिल्या टर्मला तर इथे 4 शिल्लक राहील. 4 इंटू पहिल्या टर्मचं लिमिट log 4 इंटू सेकंड लिमिट 1/2 अपॉन 1 क्यूब. आता हे सिम्प्लिफिकेशन केअरफुली. हा 2 डिवाइड होईल पहिल्या 4 ला, म्हणजे टर्म शिल्लक राहील 2 इंटू लॉग 4. इथपर्यंत आपण आन्सर घेऊ शकतो. पण याला लॉगच्या प्रॉपर्टीचा वापर करून सिम्प्लिफाय करता येईल. मल्टिप्लाय असणारा जो 2 आहे तो आपण 4 रेज टू लिहू शकतो, म्हणजेच लॉग 4 स्क्वेअर, आणि 4 स्क्वेअर म्हणजेच लॉग 16 या स्वरूपात आन्सर लिहिता येईल. Next example, limit x tends to 0, 6 raised to x minus 2 raised to x minus 3 raised to x plus 1 upon square root of 2 minus cos x minus 1. काय करावं लागेल या एक्झाम्पल मध्ये पाहता, आधी डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचा. न्यूमरेटरची टर्म +1 -1 च्या स्वरूपात पण आहे, त्याला +1 -1 घेऊन टर्म ॲडजस्ट होऊ शकतात. पण जर डिनॉमिनेटरला x ऐवजी x² ची टर्म येत असेल तर +1 -1 या प्रोसेसचा उपयोग होत नाही. त्यामुळे आधी डिनॉमिनेटरला x येतोय किंवा x², x ची रिक्वायरमेंट येते का x² ची, हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला आधी डिनॉमिनेटर रॅशनलाइज करणं आवश्यक आहे. तोपर्यंत न्यूमरेटर ॲज इट इज ठेवता येईल.
rationalizing denominator, rationalizing denominator. डिनॉमिनेटर जर रॅशनलाइज केला तर टर्म्स काय, लिमिट एक्सटेंड्स टू 0, 6 raised to x minus 3 raised to x minus 2 raised to x plus 1 upon square root of 2 minus cos x minus 1 multiplied by square root of 2 minus cos x plus 1 upon square root of 2 minus cos x plus 1. त्यानंतर रॅशनलायझेशनसाठी नेक्स्ट स्टेप काय असते, लिमिट सेपरेट. डिनॉमिनेटर रॅशनलायझेशन होणार आहे म्हणजे न्यूमरेटरच्या टर्मचं लिमिट सेपरेट. दॅट इज लिमिट एक्सटेंड्स टू 0, स्क्वेअर रूट ऑफ 2 minus cos x प्लस 1 या टर्मचं लिमिट सेपरेट येईल न्यूमरेटरला असणाऱ्या स्क्वेअर रूटच्या टर्मचं, मल्टिप्लाइड बाय लिमिट एक्सटेंड्स टू 0. हा जो न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटरला x ची टर्म येणार आहे का x स्क्वेअरची, हे आपण डिसाइड करू शकतो या ठिकाणी ऍक्च्युली. कारण कंप्लीट रॅशनलायझेशन जर आपण वेट केलं तर पुन्हा ते सिम्प्लिफाय करण्यासाठी वेगळ्या स्टेप द्याव्या लागतील. डिनॉमिनेटरला कॉस्टची टर्म आहे आणि रॅशनलायझेशन केल्यानंतर कुठली टर्म येऊ शकते हे जर आपल्याला इथेच गेस करता आलं तर आपण 1-2 स्टेप पुढच्या कमी करू शकतो. रॅशनलाइज करून डिनॉमिनेटरला कुठली टर्म तयार होऊ शकते, साइन एक्स ची तयार होणार आहे, tan x अपॉन x सारखी टर्म तयार होणार आहे. न्यूमरेटर ॲज इट इज राहू द्या. 6 raised to x minus 3 raised to x minus 2 raised to x plus 1. पुढच्या स्टेपला काय होणार आहे याचाही आपण विचार जर आधी करत असलो तरच स्टडी परफेक्शन आहे असं म्हणता येऊ शकतं. डिनॉमिनेटर a minus b into a plus b, a square minus b square म्हणजेच रूट ऑफ 1 minus cos x ब्रॅकेट स्क्वेअर minus 1 square, 2 minus cos x bracket square minus 1 square equal to, पहिल्या लिमिट मध्ये x ची व्हॅल्यू डायरेक्ट 0 सबस्टिट्यूट करता येईल, स्क्वेअर रूट ऑफ 2 minus cos 0 plus 1 into limit extends to 0, 6 raised to x minus 3 raised to x minus 2 raised to x plus 1 upon square root cancel 2 minus cos x, 2 minus cos x minus 1 equal to, यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 2 minus cos 0 ची किंमत 1 plus 1 into limit extends to 0, 6 raised to x minus 3 raised to x minus 2 raised to x plus 1 upon 1 minus cos x. आता डिनॉमिनेटरला रिक्वायरमेंट काय आहे, डिव्हाइड कितीने करावं लागेल, x ने का x स्क्वेअरने. हे जर आपल्याला सुरुवातीलाच लक्षात येत असेल की डिनॉमिनेटरला 2 minus cos x minus 1 अशी टर्म आहे, रॅशनलायझेशन केल्यानंतर तिथे 1 minus cosच तयार होऊ शकतो, त्याचा काही साइन तयार नाही होऊ शकत. जर इथे साइन x तयार झाला तरच न्यूमरेटरला +1 -1 ही प्रोसेस आपण वापरू शकतो. अपॉन जर x असेल तरच +1 -1 ही प्रोसेस वापरता येऊ शकते. पण जर
डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर असेल किंवा एक्स स्क्वेअरची रिक्वायरमेंट असेल. एक्स स्क्वेअरची रिक्वायरमेंट म्हणजे काय? 1 मायनस कॉस एक्स आलाय, आपण डिव्हाइड कितीने करणार? त्याला कितीने डिव्हाइड करावं लागेल? एक्स स्क्वेअरनी, म्हणजे एक्स स्क्वेअरची रिक्वायरमेंट. प्रत्येक वेळी एक्स स्क्वेअर किंवा एक्स ॲज इट इज त्यात असायलाच पाहिजे असं नाही. त्याऐवजी डिव्हाइड करून आपण ही टर्म तयार करू शकतो. डिनॉमिनेटरला 1 मायनस कॉस एक्स आलाय, म्हणजे त्याला एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड करावं लागणार आहे. जर डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर असेल तर या टाईपचे एक्झाम्पल +1 -1 या प्रोसेसनी इव्हॅल्युएट होत नाही. यासाठी हा न्यूमरेटर सिम्प्लिफाय कसा करायचा आहे? दॅट इज इक्वल टू 2 - 1 म्हणजे 1 +1 इंटू लिमिट x टेंड्स टू 0 6 रेज टू x लाच 2 रेज टू x इंटू 3 रेज टू x लिहिता येईल -3 रेज टू x -2 रेज टू x +1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. नंतर 2 इंटू लिमिट x टेंड्स टू 0. पहिल्या दोन टर्म्स ज्या आहेत त्यामधून 3 रेज टू एक्स कॉमन घेता येईल. पहिल्या दोन टर्ममधून 3 रेज टू एक्स कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील पहिल्या ठिकाणचा 2 रेज टू एक्स आणि या ठिकाणी -1. 2 रेज टू एक्स इंटू 3 रेज टू एक्स -3 रेज टू एक्स. या तीन टर्ममधून 3 रेज टू एक्स कॉमन घेतला, शिल्लक राहिला 2 रेज टू एक्स -1. पुढच्या दोन टर्म्स ज्या आहेत त्यामधला -1 जर कॉमन घेतला, -2 रेज टू एक्स आणि +1, त्यामधला -1 कॉमन घेतला तर शिल्लक राहील 2 रेज टू एक्स -1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज 1 मायनस cos x as it is. Then at the numerator 2 into limit x tends to 0 2 raised to x -1 multiplied by 3 raised to x -1 upon 1 minus cos x. Divide numerator and denominator by x square. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x स्क्वेअर ने डिवाइड करावं लागेल, कारण 2 रेज टू एक्स -1 आणि 3 रेज टू एक्स -1 दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्रत्येक ब्रॅकेटला एक सेपरेट एक्स आवश्यक आहे. त्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x स्क्वेअर ने डिवाइड करावं लागेल. दॅट इज इक्वल टू 2 इंटू लिमिट x टेंड्स टू 0 2 रेज टू x -1 into 3 raised to x -1 upon x square divided by 1 minus cos x upon x square. आता यामध्ये न्यूमरेटरच्या दोन्ही ब्रॅकेटसाठी x सेपरेट घ्या आणि लगेच लिमिट पण सेपरेट घेता येईल, कारण डिनॉमिनेटर पण ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. लिमिट सेपरेट आणि डिनॉमिनेटरसाठी x सेपरेट. काय येतील टर्म? दॅट इज 2 into limit x tends to 0 2 raised to x -1 upon x into limit x tends to 0 3 raised to x
minus 1 upon x divided by limit x tends to 0 1 minus cos x upon x square. प्रत्येक टर्म स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. पहिल्या लिमिटची व्हॅल्यू log 2, दुसऱ्या लिमिटची व्हॅल्यू log 3 आणि तिसऱ्या लिमिट म्हणजे डिनॉमिनेटरच्या लिमिटची व्हॅल्यू 1/2. So it is 2 into, that is equal to 2 into log 2 into log 3 upon 1/2 आणि तो 2 जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय झाला तर आन्सर येईल 4 into log 2 into log 3. 4 into log 2 into log 3 will be the answer. Limit x tends to 1, 3 raised to x minus 1 minus 2 raised to x minus 1 upon x square plus 2 into sine of x minus 1. आता या एक्झाम्पलमध्ये प्रोसेस कुठली यूज करावी लागेल? सबस्टिट्यूशन, कारण x टेंड्स टू 1 आहे आणि एक्झाम्पलमध्ये x मायनस 1च्या टर्म दिसत आहेत. सबस्टिट्यूशन करावं लागेल. पण यात हा जो x स्क्वेअर प्लस 2 आहे त्याच्यामध्ये जर x च्या ठिकाणी आपण 1 सबस्टिट्यूट केला तर 1 स्क्वेअर म्हणजे 1 प्लस 2 3 येतो. डिनॉमिनेटरला 0 येत नाहीये. म्हणजे या टर्मचं लिमिट आपण सेपरेट घेऊ शकतो सुरुवातीला सबस्टिट्यूशन करण्यापूर्वीच. कारण सबस्टिट्यूशन करून जर या ठिकाणी सबस्टिट्यूशन केलं एक्स स्क्वेअर प्लस 2 मध्ये तर ते कॅल्क्युलेशन अननेसेसरी इन्क्रीज होईल. त्यामुळं आधी एक्स स्क्वेअर प्लस 2 या टर्मचं लिमिट सेपरेट घ्या आणि या टर्मचा आपल्याला पुढेही काही त्या लिमिट सॉल्व्ह करण्यामध्ये उपयोग नाहीये. एक्स मायनस 1च्या टर्म्स आहेत बाकी सर्व इनडिटर्मिनेट फॉर्म ज्या टर्म मिळतं त्या टर्म एक्स मायनस 1च्या आहेत. त्यांच्या जागी फक्त सबस्टिट्यूशन करता येईल. एक्स स्क्वेअर प्लस 2 साठी सबस्टिट्यूशन करण्याची गरज नाही. यात पहिल्यांदा लिमिट x टेंड्स टू 1 1 upon x square plus 2 into limit x tends to 1 3 raised to x minus 1 minus 2 raised to x minus 1
अपॉन साइन ऑफ x मायनस 1 इक्वल टू 1 अपॉन x ची व्हॅल्यू 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू लिमिट x टेंड्स टू 1 3 raised to x minus 1 minus 2 raised to x minus 1 upon sine of x minus 1. आता यामध्ये सबस्टिट्यूशन करता येईल. पुट x minus 1 equal to h. आता रिमेनिंग सगळ्या टर्म x minus 1 च्याच आहेत, त्यामुळे x ची व्हॅल्यू काही फाइंड करायची गरज नाहीये. as x tends to 1 h tends to 0. x tends to जर 1 असेल तर h tends to 0 येईल. that is equal to 1 upon 1 plus 2 into limit h tends to 0 3 raised to h minus 2 raised to h upon sin h 3 raised to h minus 2 raised to h upon sin h. न्यूमरेटर सिम्प्लिफाय कसा होईल यामध्ये? आता न्यूमरेटर सिम्प्लिफाय करताना +1 आणि -1, so it is 1/3 into limit h tends to 0 3 raised to h minus 2 raised to h plus 1 minus 1 upon sin h equal to 1/3 into limit h tends to 0 3 raised to h minus 1 कंबाईन केले एका ब्रॅकेटमध्ये. पुढच्या दोन टर्म मधून मायनस कॉमन घेतला, 2 raised to h minus 1 upon sin h. नंतर नेक्स्ट स्टेप, divide numerator and denominator by h. Divide numerator and denominator by h. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला h ने डिवाइड करता येईल. that is 1/3 into limit h tends to 0 3 raised to h minus 1 minus 2 raised to h minus 1 upon h divided by sin h upon h. नंतर डिनॉमिनेटरचा h सेपरेट घेता येईल न्यूमरेटरसाठी हा, आणि लिमिट पण सेपरेट घ्या सायमल्टेनियसली. 1/3 limit h tends to 0 3 raised to h minus 1 upon h minus limit h tends to 0 2 raised to h minus 1 upon h divided by limit h tends to 0 sin h upon h equal to 1/3 into log 3 minus log 2 upon 1. So answer is 1/3 log m minus log n log m upon n, that is log 3/2. 1/3 into log 3/2 will be the answer. आणि नेक्स्ट जो आहे यामधला सेम एक्झाम्पल, सेम प्रोसेस आहे, फक्त सबस्टिट्यूशन त्यामध्ये
एक्स मायनस पाय बाय टू इक्वल टू एच सबस्टिट्यूट करायचं आहे. एक्स मायनस पाय बाय टू इक्वल टू एच म्हणजे एक्सची किंमत येईल पाय बाय टू प्लस एच. एक्सची किंमत पाय बाय टू प्लस एच आणि सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर बाकी पुढच्या टर्म्स अशाच आहेत. फक्त कॉस पाय बाय टू प्लस थिटा, कॉस पाय बाय टू प्लस थिटा मायनस साइन थिटा हा अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा आणि फर्दर प्रोसिजर जी आहे या ठिकाणची ही टर्म टी रेस टू एच मायनस वन मायनस टू रेस टू एच मायनस वन अशा प्रकारची प्रोसेस पूर्ण येते. आधी +1 -1 करायचा, आपण साइन एच येतो, जो मायनस आहे तो आउटसाइड ठेवून द्यायचा.